गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी शोधत होतात तर ती संधी चालून आली आहे. स्टॉक कुठला, कोणत्या महत्त्वाच्या सपोर्ट लेवलवर आपण बाय करू शकतो आणि काय स्टॉप लॉस हवा आहे सगळं सांगतो. शेवटपर्यंत बघा. 4,38,000 करोड रुपयांचं मार्केट कॅप, स्टॉकचा पी 21, ROC 37, ROE 27. गव्हर्नमेंटचे जर होल्डिंग बघितलं 0.04% गव्हर्नमेंट स्टेक होल्ड करते. LIC जवळ, LICने या कंपनीमध्ये जवळजवळ 80,000 करोड रुपयांचे स्टेक घेतलेले आहे. FISकडे 37% स्टेक आहे. त्यानंतर DISकडे 37%, 47% स्टॉक आहे. 47% होल्डिंग DISची आहे आणि पब्लिककडे जवळजवळ 16%. तर ही होती होल्डिंग. कंपनी प्रॉफिटेबल आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. गव्हर्नमेंटच्या एका निर्णयामुळे हा स्टॉक मागच्या 2 दिवसामध्ये 14% क्रॅश झाला आहे. पण एक महत्त्वाची सपोर्ट लेवल या स्टॉकमध्ये येते. मी आत्ता क्रॅशचं बोललो, तुम्ही ओळखलंच असेल. नाही ओळखलं सांगतो. ITC, हो बरोबर ओळखलं, ITC 14% आता हल्लीच क्रॅश झाला आहे आणि एक महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे जिथं हा स्टॉक पुल बॅक करू शकतो. तर ती कोणती, मार्क करून घ्या. जर तुम्ही 3 ते 5 वर्षाचा टाईम पिरियड बघताय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि एक फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक तुम्ही शोधताय तर हा स्टॉक तुमच्यासाठी आहे. 322 ते 300 या 22 रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला स्टॉक जेव्हा येईल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. टाईम पिरियड फक्त 3 ते 5 वर्षाचा ठेवा, ओके. आणि स्टॉप लॉस जो असेल या इन्व्हेस्टमेंटला तो असेल 250. हा स्टॉप लॉस ठेवा तुम्ही या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि होल्ड करा या स्टॉप लॉससोबत. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. हा जो स्टॉक आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला सांगतो आहे. तुमची जर इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी असेल किंवा तुम्ही मन बनवताय तर एकदा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. अशाच डेली अपडेटसाठी, मार्केटच्या महत्त्वाच्या न्यूजसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. यूट्यूब चॅनलची लिंक आणि फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक बायोमध्ये आहे. सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.